गणगण गणपती स्वादगाथा या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत छोट्याशा पार्टीसाठी छोटेसे पालक पॉपर्स, चटपटीत असे पालक पॉपर्स सॉस बरोबर सर्व करायचे आहेत। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं पाहूया। ही मी पालकाची 250 ग्रॅम भाजी घेतली आहे, ती उकळायला ठेवली आहे आणि थोडंसं त्याची मुठभर मीठ टाकलं आहे। बाकीचे इन्ग्रेडियंट बघूया। लाल मिरची पावडर, हळद, जिरे, मोहरी, चिली फ्लेक्स, आल्याचे तुकडे, मीठ, वाटाणा, धना पावडर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि किसलेलं पनीर अर्धी वाटी, आमचूर पावडर 1 चमचा, कॉर्नफ्लॉवर 1 चमचा, त्याच्यानंतर उकडलेले 2 बटाटे आणि ब्रेड क्रम्स आणि तळणीसाठी तेल। चला तर आपण आता सुरुवात करूया। हा पालक उकडत आलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि हा पालक निथळून घेते। पाणी सगळं काढून घ्यायचं आहे त्याचं। हे पाणी निथळलेलं परत तुम्ही भाकरी वगैरे किंवा चपाती बनवण्यासाठी वापरू शकता, फेकून द्यायची गरज नाही। चला तर आता 1 चमचा तेल घेतलं आहे। तर फोडणी करूया आपण। स्वादगाथा या माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जिरे टाकले आहेत आणि आल्याचे तुकडे टाकले आहेत, चिली फ्लेक्स टाकला आहे। आता हे छान परतून घेत आहे। आता हा वाटाणा आहे तो पण टाकून घेऊया आपण छान असा परतून घ्यायचा आहे। छान असा परतून घ्यायचा म्हणजे थोडासा त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे। आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे। आता हे परत परतायचं आहे हळदी सकट। आता हा जो पालक होता ना आपण उकडून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे। पहा शिजून तो खूप कमी झालेला आहे। आता तो पण टाकून असं छान भाजी बनवतो आपण त्या टाईप असं छान परतून घ्यायचं आहे। तरी साधारण ना 5 मिनिटं ठेवून आपण याला वाफवून परतून घ्यायचं आहे। 5 मिनिटं तरी लागतील। आता हा छान परतला गेला आहे। त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर ऍड करत आहे। थोडीशी कोथिंबीर टाकली की हिरवा कलर पण खूप सुंदर येईल। आता गॅस बंद करते आणि हे थंड करायला ठेवते। असं छान थंड झाल्यानंतर ना मिक्सरला फिरवून घेऊन याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट ना मोठ्या बोल मध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध वाटी किसलेलं पनीर टाकत आहे। 2 बटाटे आपण वाफवून घेतले होते, उकडून घेतले होते, ते किसून घेतले, ते पण टाकून घेत आहे। कॉर्नफ्लॉवर टाकत आहे 1 चमचा। त्याच्यानंतर आता याच्यामध्ये धना पावडर टाकली आहे आणि ब्रेड क्रम्स टाकायचे आहेत। तर हे ब्रेड क्रम्स मी 4 चमचे टाकत आहे। आता 1 चमचा आमचूर पावडर टाकायचे आहे, याच्याने टेस्ट आणखी छान येते। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स छान असे कालवून घ्यायचे आहेत एकत्र आणि असं छान याचा असा गोळा तयार होईल। स्वादानुसार मीठ राहिलं ते स्वादानुसार मीठ पण टाकून घेऊया। मीठ कमीच टाकायचं आहे कारण पालक शिजवताना पण आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं। हे पहा आता हे सगळं एकत्र कालवून घ्यायचं, असं छान मिक्स करून घेतलं आहे। आता याच्या टिक्क्या बनवायच्या आहेत। त्याच्यावर छानपैकी काजू लावायचा आहे डेकोरेशन साठी। काजूचा अर्धा काप काढून घेतला आहे, तो मी आता लावून घेते। आणि आता ही टिक्की आहे ही ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यायची आहे। हे पहा तेल तापायला ठेवलं आहे, तेल तापत आहे तोपर्यंत मी इकडे दुसरी टिक्की पण करून घेते। हे पहा ही पण अशी गोल छान टिक्की तयार झाली आहे। आता तेल तापलं आहे ना, हे पहा आता हळूहळू एक एक टिक्की सोडून तळून घ्यायचं आहे। पहिल्यांदा सोडताना थोडासा गॅस मोठाच हवा। आत सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करायची आहे आणि मंद आचेवर छान तळून घ्यायचे आहेत। आतपर्यंत तळले गेले पाहिजेत। हे पहा किती सुंदर झालेत, क्रिस्पी क्रिस्पी असे छान। तुम्ही पण करा आणि त्याचा टोमॅटो सॉस बरोबर आनंद घ्या। टोमॅटो सॉस कसा बनवायचा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। तर भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सह। बाय।